महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की। आज अकोल्याच्या शिवछत्रपती चौकामध्ये आदरणीय गोविंदजी पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकातील काही उतार्यांचं वाचन करण्यात आलं। त्याच्या मागचं कारणही असंच आहे की मध्ये ह्या राष्ट्राचं जे दैवत आहे राजा शिवछत्रपती यांचा आधार घेऊन काही जणांनी वादातीत वक्तव्य केलं आणि जे प्रकाशक आहे त्यांना धमकवायचा प्रयत्न केला। तर मला वाटतं गोविंदजी पानसरेंनी हे पुस्तक लिहिलं, त्याचं वाचनही मला वाटतं गावोगावी त्या काळामध्ये त्यांनी केलं आणि तो पुस्तक काय म्हणजे लोकांच्या पसंतीला पडलेलं खूप साऱ्या प्रती खपलेल्या अशी ह्या पुस्तकाची महती आहे आणि त्या पुस्तकाचं जे काही मध्ये वातावरण काही राज्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा काही नेते मंडळींनी कलुषित करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं महाराष्ट्रासाठी ते भूषणाचं नाही आहे। शिवराय हे कायम ह्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनामनात आहेत। रक्तामध्ये म्हणजे नुसती घोषणा दिली का शिवाजी महाराज की जय झोपेतही म्हणतील अशी सगळी परिस्थिती आहे। त्यामुळं हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। शिवरायांनी महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हणजे शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपतींच्या विचारानं चालणारा हा महाराष्ट्रात आहे आणि अकोले तालुका तर कायमच पुरोगामी राहिलेला आहे। याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही देवांना मानत नाही, आम्ही नास्तिकेत असा याचा अर्थ बिलकुल नाही आहे। आम्ही देवांना मानणारे आहोत, आम्ही अगस्ती महाराजांना मानणारे आहोत, आम्ही कळसुआईला मानणारे आहोत, आम्ही रामाला मानणारे आहोत। पण याच्याबरोबर मानवता हा धर्म घेऊन निघालेले आम्ही सगळेजण आज त्यामुळं आम्ही शिवाजी कोण होता या पुस्तकाचं आम्ही सगळ्यांनी वाचन केलं। सर्व धर्मीय सगळे सामाजिक बांधिलकी असलेले इथं अकोल्याचे नागरिक उपस्थित आहे, आमच्या माय भगिनी पण उपस्थित आहे आणि सगळ्यांनी मिळून आज हा उपक्रम केला। मला वाटतं हा स्तुत्य उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये केला जावा। यामध्ये कुणाच्या भावना असतील की उतार्यात जे काही लिहिलेलं आहे ते बदलावं तर त्यांनी तसं रीतसर ज्यांना वाटते तर तसं त्यांनी त्या संपादकांचा तर विषय नाही आहे, पण त्याचे अधिकार ज्यांना दिले त्यांना पत्रव्यवहार करावा आणि लोकशाही मार्गाने हे सगळं केलं पाहिजे। तुम्ही जर लोकांची तरुणांची माथी भडकून त्या महाराष्ट्रामध्ये एकमेकाच्या डोक्यात दगड घाला अशी तुमच्या भावना असतील तर ह्या भावनेशी हा महाराष्ट्र कधीही सहमत नव्हता, हा देश कधीही सहमत नव्हता। आम्हाला इथं शांततेची गरज आहे आणि त्यामुळे आम्ही शांततेचा मार्ग अवलंबतोय। आजचा उपक्रमाला सगळ्यांनी साथ दिली। मी मुद्दाम सगळ्यांची नावं घेत नाही कारण कुणाचं नाव राहिलं तर मला बरं वाटणार नाही, परंतु ज्यांनी ह्या उपक्रमात सहभाग घेतला, मीडियानी याची दखल घेतली आहे आणि हजारो लोकांपर्यंत या आमच्या भावना पोचवणार आहे। नक्कीच मला खात्री आहे की हा अकोले तालुका हा महाराष्ट्र या भावनांची कदर करेल। धन्यवाद। छात्र भारतीच्या युवक युवतींनी एक संकल्प केलाय। गोविंदजी पानसरेंचं जे शिवाजी कोण होता हे पुस्तक आहे याच्या 5 लाख प्रती महाराष्ट्रभर किंवा अजून जिथं जिथं वाटता येईल तिथं वाटायचा त्यांचा संकल्प आहे। आतापर्यंत त्यांनी 1 लाख प्रती वाटल्यात। खरं तर माझ्या दृष्टीनं या युवकांनी उचललेलं हे खूप मोलाचं पाऊल आहे की महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि तिथं शाहू फुले आंबेडकरांचे जे विचार आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि त्या दृष्टीनं गोविंदजी पानसरेंनी लिहिलेलं हे पुस्तकही खूप मोलाचं आहे की जे लोकांच्या पसंतीला पडलंय, खूप सारे त्याचे वाचक आहे, काही काळ त्यांचं गावागावात वाचन झालंय आणि आज छात्र भारती हा उपक्रम राबवते। याच्यामध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा आणि खरं तर प्रत्येकानं हे पुस्तक वाचलंच पाहिजे। जे या पुस्तकाचा तिरस्कार करतायत त्यांनी तर पहिलं वाचलं पाहिजे असं आमचं मत आहे आणि हे पुस्तक
यांचं पोहोचवण्याचा जो छात्र भारतीचा मानस आहे त्या सर्व युवकांना मनापासून शुभेच्छा देतो. यांचा उपक्रम यशस्वी, आता 1,00,000 वाटलीत म्हणजे यशस्वी झालाय, तो अजून यशस्वी हो यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. बळीराजा अभ्यास मंडळ अकोलेच्या वतीने अकोले शिवाजी महाराज पुतळ्यापाशी शिवाजी कोण होता कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं वाचन करण्यात येत आहे. प्रशांत आंबी नावाच्या कार्यकर्त्याला एका संजय गायकवाड नावाच्या एका आमदाराने जीव मारण्याची धमकी दिली. त्याच्या आईला, बहिणीला, बायकोला वेगवेगळ्या घाणेरड्या प्रकारामध्ये शिव्या दिल्या. ही अत्यंत गंभीर बाब आहे. ज्या पुस्तकावरती ते आक्षेप घेत होते त्या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय आहे ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी मांडलेलं आहे. हे 1988 ला हे पुस्तक याची छपाई करण्यात आली आणि आज संजय गायकवाड नावाच्या एका आमदारावरती राहिलेल्या माणसाला जर हे पुस्तक आता माहीत असेल ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याचा विचार केला पाहिजे. हे पुस्तक लोकांनी घराघरामध्ये घेऊन वाचलं पाहिजे, कारण की पुस्तक जर वाचलं तर खरे शिवाजी महाराज लोकांना कळतात. खरे शिवाजी महाराज लोकांना कळू नये यासाठी संजय गायकवाड सारखी लोक राजकारणासाठी शिवाजी महाराजांचा वापर करत असतात आणि यामध्ये शिवाजी महाराजांनी जे काम केलं ते बाजूला राहतं. ते लोकांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांची ओळख ही तयार केली जाते की शिवाजी महाराजांनी फक्त जो चौथीचा इतिहास आपल्याला माहिती की अफजल खानाचा कोतळा काढला, शाहिस्ती खानाची बोटं छाटली, मुस्लिमांच्या विरोधात लढाई केला. इतके लहान शिवाजी महाराज नव्हते ज्यांनी 18 पगड जाती धर्मातील लोकांना एकत्र केलं, स्वराज्य निर्माण केलं, रयत निर्माण केली. ते शिवाजी महाराजांचं राज्य हे व्यापक स्वरूपाचं होतं. ते लोकांनी जगलं पण पाहिजे आणि समजून पण घेतलं पाहिजे. आणि जर शिवाजी महाराज खरे लोकांना कळले तर ते संजय गायकवाड सारख्या एका दळभद्री आमदाराच्या राजकीय बळाला कधीही बळी पडणार नाही. मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांना विनंती करतो की हा तुमच्या सरकारमधला जो आमदार आहे त्याचा राजीनामा घेतला पाहिजे. की तुमची महिलांबद्दल सन्मान आहे का याचा विचारणा तुम्हाला झाली पाहिजे. मी गृहमंत्री म्हणून यावरती काही बोलले नाही की तुम्हीच हे सगळं तुमच्या वेगवेगळ्या आमदारांना असे काहीतरी स्टेटमेंट करायला लावायचे आणि समाजामध्ये वाद निर्माण करायला लावायचं. मी तुमचा आणि तुमच्या आमदाराचा दोन्हीच्या वतीने जाहीर निषेध करतो. शिवाजी कोण होता हे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. गोविंद पानसरे असं म्हणायचे की शिवाजी हा जनतेचा राज आहे, हा माझा राज आहे. त्यामुळे हे पुस्तक त्यांच्या एकेरी उल्लेखनातून असं आपल्याला दाखवतं की शिवाजी महाराजांनी जनतेसाठी काम केलं आणि ते लोकांचे आपुलकीचे नाते त्यांनी त्यांच्यासोबत तयार केलेले होते. म्हणून शिवाजी महाराज सगळ्यांना स्वतःचा जवळचा वाटतो. शिवाजी महाराजांची धोरणं असतील, लोककल्याणकारी आदेश असतील, स्त्रियांबद्दल त्यांची भूमिका असेल, जनतेसंदर्भात त्यांचे वेगवेगळे उपक्रम असतील जे लोकांच्या हिताचे होते हे जनतेला माहिती. त्या काळातील जनतेने शिवाजी महाराजांना उचलून धरण्याचं कारण होतं की शिवाजी महाराजांनी पूर्णपणे रयतेसाठी काम केलं. आणि सध्याच्या जगात आपण बघतो शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्यांचा उदो करायचं, पण शिवाजी महाराजांचा विचार हा सामान्य जनतेपर्यंत पोहोचू द्यायचा नाही. हे सध्या संजय गायकवाड यांच्यासारखे जे आमदार आहेत ते आपल्याला दाखवू पाहत आहेत. संजय गायकवाडांना माझ्या विनंती आहे की तुम्ही शिवाजी महाराजांचा विचार मनात घ्या, त्यांना वाचा, त्यांचे उपक्रम काय होते, त्यांनी जनतेसाठी काय काम केलेले हे तुम्ही प्रत्यक्षदर्शी बघा आणि समाजामध्ये खरे शिवाजी महाराज काय आहेत हे ज्या पुस्तका माध्यमातून आपल्याला कळत आहे ते तुम्ही स्वतः सांगा. ही माझी विनंती आहे. मी छात्र भारती, बळीराजा आणि सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने संजय गायकवाड यांचा निषेध करतोच. तशीच माझी विनंती आहे की जे केंद्रात बसलेले सरकार आहे, राज्यात बसलेले सरकार आहे, तुम्ही अशा आमदारांना आळा घालण्याचं काम करा. तुम्हाला जर समाजामध्ये शांतता बसवायची नसेल तर कृपया ह्यासारख्या आमदारांना तुम्ही बोलण्याची मुभा जे देत आहेत, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे म्हणतो आपण, ते तुम्ही यांची त्याच्यावर जरा व्यवस्थित अंमलबजावणी करण्याचं काम करा. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारे अनुदार उद्गार काढले जातात. अलीकडेच बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही एकूण जीवनपट, चरित्र आणि कार्य याचा अत्यंत साक्षेपी आढावा ज्या गोविंद पानसरे यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकातून घेतलेला आहे. या पुस्तकाच्या संदर्भानं, या लेखकाच्या संदर्भानं आणि प्रकाशकाच्या संदर्भानं त्यांनी अत्यंत गलिच्छ शिवेगाळ केली. वाईट काहीतरी बोलणं त्यांच्या मुखातून बाहेर आलं. या गोष्टीचा अकोलेकरांनी सनदशीर मार्गानं निषेध नोंदवण्यासाठी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं प्रगट वाचन करून, अभिवाचन करून या घटनेचा संवेदनशील मार्गानं निषेध नोंदवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य स्थापन केलं
ते सगळं राज्य रयतेला वाटत होतं आणि रयत छत्रपती शिवाजी महाराजांना आपला राजा म्हणून शोभा म्हणत होते. त्यामुळे मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं विचार करता स्फूर्तीचा जिवंत झरा आहे, जो अखंड प्रेरणेचा आणि स्फूर्तीचा जिवंत झरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं एक अकोले कनेक्शन पण आहे. जेव्हा जालन्याची लूट केली छत्रपती शिवाजी महाराजांनी, रणमस्त खान चालून आला, संगमनेरजवळ लढाई झाली आणि 1679 मध्ये महाराज 17 दिवस इथला जो पट्टा किल्ला आहे, विश्रामगड आहे, तिथं विश्रामासाठी होते महाराज. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे जे काही रयतेच्या मनामध्ये त्यांचं राज्य आपलं राज्य आहे, आपला राजा आहे, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी लिहिलेलं जे पुस्तक आहे त्याला शिवाजी कोण होता, या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी इतका अतीव आदर व्यक्त केलेला आहे